नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये। तर आता आम्ही चाललोय अलिबागला। अलिबागला चालली आहे आणि हा एकदम रिलॅक्स वीकेंड असणार आहे। सो आम्ही आता आहे लोणावळ्यामध्ये। आम्ही 11 वाजता निघालो होतो घरून आम्ही। सो आता 2 किंवा 3 वाजेपर्यंत पोहोचू आम्ही अलिबागमध्ये। आता लोणावळ्यामध्ये आहे आम्ही मॅगडी मध्ये थोडीशी पेट पूजा करायला थांबलेलो आहे। सो लेट्स सी अलिबाग मध्ये आम्ही आमचा रिलॅक्स वीकेंड असणार आहे। सो लेट्स सी की कसं काय आहे ते मॅगडी मध्ये। सो तिथे तर माझा फेवरेट चिकन बर्गर आणि फ्लरी तर मी खाते। सो आम्ही ते घेतलं, आता नाश्ता करतोय आणि देन विल लीव फॉर अलिबाग। अजून इथून तरी अजून 2 तास 2-2.5 तास दाखवते। डिपेंड्स अपॉन द ट्रॅफिक किती वाजता पोहोचतोय। सो लेट्स सी। सो आम्ही आता अलिबाग मध्ये पोहोचलोय। सो इथनं पुढं आता आमचा प्लॅन अचानक झाला होता। सो आम्ही रूम्स वगैरे काय बुक नव्हतं केलं। सो आता इथनं पुढं आम्ही बघू की रूम्स कशा आणि कुठले अवेलेबल आहेत की नाही। कारण की आता दिवाळी येतो, आय थिंक फुल दिसतंय मला ऑनलाईन तरी। तर बघूया आपण इथे कुठे रूम्स भेटत आहेत का। तर आपण चालत होता नागाव बीच वरती चाललेलो आहोत। इथं पण गोष्टी भेटतील सगळ्या। मला मोस्टली सनसेट आवडतो, खूप आवडतो। सो आम्ही ट्राय केलं की सनसेट व्हायच्या आधी इथे यावं। This is the view. जसं दिसतंय की हॉर्स रायडिंग पण आहे। देन हे ATV राईड सारखं आहे। प्लस तिकडे पुढे वॉटर स्पोर्ट्स पण होतात। सो तुम्ही तिकडे वॉटर स्पोर्ट्स पण करू शकता। सी द लाईट, किती छान दिसतो चेहरा सनसेटच्या लाईट मध्ये। कॉमेडी सीन झाला इथं। मी सनसेट बघायला आले आणि सन ढगातच गेला डायरेक्ट। सनसेट हाफ पाथवे राहिला आणि डायरेक्ट तो वरती खाली जातो ना सन, हा डायरेक्ट वरतीच गेला। मध्ये दाखवते आता की कुठं गेला हा सन, काहीच दिसत नाही। बघा कुठे गेला भाऊ तू, इथपर्यंत आला होता खा मधी अँड देन डायरेक्ट गायब झाला। ह्याला सनसेट बोलतात का? हाँ नेक्स्ट पोज। हाँ हाँ नेक्स्ट
सकाळी निघालेलो आहे. सकाळी जे मॅगडीमध्ये खाल्लं होतं तेवढंच आम्ही आहे, त्याच्यावरतीच आहे आम्ही. सो आता मग मी घेतले भजी खायला, आपली वन अँड ओनली स्नॅक जेव्हा पण आपण जातो बाहेर. सो याच्यात आहे कांदा भजी. कांदा भजी कितीला घेतली तुम्ही? 50 रुपयाला. छान आहे, खाऊ शकता. आता आम्ही खाऊन घेतो, मग जरा शांत होईल. तोपर्यंत तुम्ही तिकडं ओशनचा, समुद्राचा आस्वाद घ्या. किती मस्त आहे, एकदम छान अशी शांतता इकडे. मला अशा जागा खूप आवडतात. एवढ्या सुंदर ह्याच्यात आता मी जाणार आहे स्विमिंग करायला. मला मस्त स्विमिंग झालेली आहे. आता आम्ही आवरतो अँड विल गो फॉर डिनर समवेअर. मस्त फ्रेश झालो आम्ही. सो आता आम्ही जाऊ डिनर करायला. इथेच नियर बाय कोणते कोणते जागा आहेत ते बघते आणि मस्त आता आम्ही फिश थाली खाणार आहे. आय डोंट नो इथं ऑडिओ कसा रेकॉर्ड नाही झाला, बट आय विल डू अ व्हॉइस ओवर इयर. तर आता उठलो आहे, मस्त आवरलं आहे आता आणि आम्ही आता जाऊ ब्रेकफास्ट करायला. हा एकदम रिलॅक्स वीकेंड होता, फुल रिलॅक्सेशन होतं, त्यामुळे जास्त काय ॲक्टिव्हिटीज आम्ही केलं नाही. आणि आता चाललो आहे आम्ही बीचवरती. आम्ही मस्त असा ड्रेस घातला आहे, ह्याच्यात खूप व्हायब्रंट कलर्स आहेत. सो त्याच्यामुळे बीचवरती याचे फोटोज खूप छान येतात. सो हॅलो. तो आली आहे मी सकाळी सकाळी इकडे आणि पाणी खूपच जवळ दिसते. सो इथे आहेत वॉटर स्पोर्ट्स पण चालू आहेत. मी मस्त असा ड्रेस घातलाय, बघू आपण आता फोटोज कसे येतात ते. चला. आम्ही आता निघालो. आपले कोकणचे बीच एक नंबर आहे. आमचा दाभोळचं बीच सगळ्यात भारी. त्या ह्याच्यात गोवाघर वगैरे त्या साईडला बीचेस खूप छान आहेत. रादर देन इकडच्या साईडला मला ते बीचेस खूप आवडतात. क्लिनिंग पण, स्वच्छता म्हणा, किंवा बीचचं जे आपला एक फील असतो ना, स्वच्छ पाणी. सो दॅट वी कॅन गेट ओनली इन रत्नागिरी. आणि सनसेट दिसतो मी इथे. सनसेटच दिसत नाही. सनसेट नावाचा प्रकारच नाही आहे, सनराईज नावाचा प्रकार नाही. एवढं पोल्युशन आहे की ते सन सेट व्हायला दिसतच नाही. काय अर्ध्यातच गायब होऊन जातो सन.
तर असा होता आमचा अलिबागचा प्रवास. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जरी काय तुम्हाला सजेशन्स असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.